रत्नागिरी जी प्रस्तावित रिफायनरी आहे ती गुजरात किंवा आंध्र प्रदेशला जे आहे ते करण्याचा निर्णय केंद्र घेते अशी सध्या बातमी येते आणि विरोधक सुद्धा ते पहिली गोष्ट अशी विरोधक मला लॉजिक कळत नाही. विरोधक आता जर रिफायनरी गेली असं तुमच्या म्हणणं मला माहित नाही. विरोधक बातमी असेल त्या बातमीनुसार ते म्हणणं खरं असेल असं जर तुमचं म्हणणं तर ते परत कसं काय टिकाव करू शकतात. रिफायनरी पहिली पाहिजे म्हणून कोणी सांगितली त्यांनीच. परत रिफायनरी नको म्हणून कोणी सांगितलं त्यांनीच. त्यांचे पूर्वीचे माजी आमदार म्हणतात रिफायनरी आली तर बेरोजगारी मिळेल. त्यांचे माजी खासदार म्हणतात की रिफायनरी नको. सगळे जनतेला माहिती आहे. परंतु रिफायनरीच्या बाबतीत सरकार स्थापन झाल्यानंतर इथल्या लोकांना जे हवं ते आम्ही नक्की करून घेऊ. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 30,000 कोटीचे प्रकल्प आणण्यामध्ये मागच्या सरकारमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेलो आहोत. माझ्या मतदारसंघातली 450 एकर जागा ही VIT सेमीकंडक्टर प्रकल्पाला दिलेली आहे. त्याचं प्रकल्प 19,550 कोटीचा आणि 30,000 मुला मुलींना रोजगार तिथे मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरा 10,000 कोटीचा धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय. त्याला देखील आम्ही जागा दिलेली आहे. आणि 1,000 कोटीचा निबे डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय. असे जवळजवळ 31,000 कोटीचे प्रकल्प. कोका कोलाचा 3,500 कोटीचा प्रकल्प. असे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40,000 कोटीचे प्रकल्प हे ऑलरेडी आलेले आहेत आणि त्याच्यातून हजारो मुला मुलींना रोजगार मिळणार आहे. रिफायनरीच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे हे खरं तर प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांनी पहिलं रिफायनरीचं पत्र दिलं की बारसूसारखी जागा असू शकत नाही, तिथं काडी देखील उमगत नाही, त्याच्यातून बेरोजगारी दूर होऊ शकते, त्यांचा अजेंडा ज्यावेळी निघतो त्यावेळी त्या बारसूला ते विरोध करतात. त्याच्यामुळे राजकारणासाठी आपली भूमिका किती वेळा बदलावी हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे बारसूच्या बाबतीतला निर्णय सरकार स्थापन झाल्यानंतर योग्य